पूजनीय गुरुदेव आणि उपस्थित सद्भक्त मंडळी, दरवर्षीप्रमाणे महापूजेच्या माध्यमातून एक दिवस प्रवचनाचा असते आणि ते तुमचं सर्वांचं अज्ञान पंच भरलेलं आहे ते नष्ट करण्यासाठी, गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी या ठिकाणी आमचे गुरु महाराज आनंदबन महाराज 7 दिवसापासून तुमच्या सेवेत आहे आणि त्याचप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी प्रवचन करण्याचा योग आला. अशा तऱ्हेनं म्हणून देवभक्ताची घेतो कसोटी, सोनं पितळ पारखण्यासाठी ही एक कसोटी आहे आणि या कसोटीतून ज्याने आनंद मात्रा घ्यावी त्याने आनंदाची पथ्य सांभाळावी आणि ती पथ्य सांभाळण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आनंदबन महाराज 7 दिवसापासून दत्त महात्म्य ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आजचा आपला सुद्धा हा योग आलेला आहे. देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता देवा दत्ता 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 देवा दत्ता देवा दत्ता देवा तुझी गोडी मला वाटते रे, तुला पाहते मी, तुला पाहते, तुला पाहते मी, तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, देवा तुझी गोडी मला वाटते, तुला पाहते, तुला पाहते, तुला पाहते. Now.
गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा. अशा तऱ्हेनं ध्यान कोणाचं करावं? गुरु महाराजाचं दिलेलं नाम, त्या नामस्मरणाचं नेहमी करता ध्यान असावं. त्या ध्यान केल्यानं आपल्या ठिकाणचा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार ह्या सगळ्या नष्ट होत जाते. म्हणून ध्यान करण्यासाठी एकनिष्ठेची गरज आहे. एक तत्व नाम दृढधरी मना हरिशी करुणा येईल तेव्हा. जोपर्यंत आपण एकनिष्ठ भक्ती करणार नाही, एक नाम तारी सब दुकानदारी. भू म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. गुरु महाराजांना दिलेलं नाम, त्या नामस्मरणाचं चिंतन केल्यानं कितीतरी विघ्न दूर पडते. आणि ते विघ्न नष्ट करण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. म्हणून दत्ता तुझी गोडी मला वाटत, देवाची गोडी असावी, भगवंताचं नामस्मरण असावं. मी असं म्हणतो, इथं तिथं बसल्यापेक्षा आता आपण या ठिकाणी एवढे मंडळी लोक जमलेले आहोत, त्यांच्यापैकी सर्वांनी एक असा निष्ठ असा निर्धार करा की कोणाच्या घरी इथं तिथं गोष्टी केल्यापेक्षा नामस्मरणाकडे जास्तीत जास्त लक्ष असू द्यावं. प्रत्येक शास्त्र, 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषदांत, सर्व जे काही आता तुम्हाला आतापर्यंत महाराजांनी सांगितलं असं सर्वाचा सार आहे, सर्व ग्रंथाचा सार आहे नामस्मरण. कारण नामा वाचून गती नाही, कृपे वाचून ज्ञान नाही, आणि गुरु वाचून मुक्ती नाही, सत्य सत्य गला. म्हणून ते गुरुची मुक्ती, गुरुनं दिलेल्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या जीवाची जर मुक्ती जर साधायची असेल, यात देही यात डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. जीवनमुक्त ग्रंथ भरपूर जणांना वाचलेले असतील, पण जीवनमुक्त ग्रंथ एक सांगते, जिवंतपणी मुक्त व्हा. जसे आपल्या या ठिकाणचे काही लोक आहेत, ते बिचारे जरी समजा देहरूपानं तुमच्या आमच्या सर्वांनी वावरून राहिलेले आहो, पण एकांतात ते जीवन मुक्त असतात. कोणाचं घेणं देणं नाही. नाही तर आमच्या मावलेले परताव आहे, नामस्मरणाकडे लक्ष नाही, पण चुगलीचं हाडी जास्त केल्याशिवाय राहणार नाही. बरीच केली मात व सासूबाई, बरीच केली मात, बरीच केली मात, सासूबाई बरीच केली मात. सुनीचं तिकडं लाडगाड सासूबाईच्या घरी, तिकडे दुसऱ्याच्या घरी गेलं, चहा भेटते आणि ती तसाच गोष्टी करणं होते. घेणं देणं काहीच नाही. त्याच्यातून एकही आपल्या जीवनाचा आधार, जीवनाची सुधारणा होणार नाही. म्हणून आपल्या घरातली वार्ता दुसऱ्या ठिकाणी पसरवल्यापेक्षा, दुसऱ्याच्या घराला आग लावल्यापेक्षा, अभि याच्या त्याच्या घरांनी मुंडकं घातल्याने एड्स होते, लक्षात ठेव जा. आणि तो एड्स नाही झाला पाहिजे, आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. त्याच्यासाठी दत्ता तुझी गोडी मला वाटते हो, तुला पाहते मी, तुला पाहते, तुला पाहते मी, तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, देवा तुझी गोडी मला वाटते, तुला पाहते मी, तुला पाहते, तुला पाहते मी, तुला पाहते. अशा तऱ्हेनं म्हणून ध्यान येत असू, जे ध्यान अंती येईल कामी, म्हणून प्रभू शरणा
अरे त्या भगवंताला आपण शाळेत नाव टाकलेलं आहे, ऍडमिशन घेतली आपल्या शाळेंनी आपण. आनंद दत्त संप्रदायाची शाळा आहे. या आनंद दत्त संप्रदायाच्या शाळेंनी हा मोक्षाचा मार्ग आहे रे. बाकी संप्रदायात तरी मार्गदर्शन आहे, पण या संप्रदाय मोक्षाचा आहे. और अगर तू मोक्ष चाहता है तो भजन कर सत्य गाने का, झूठ को छोड़ दे प्यारे, काम कर सत्य पाने का. सत्यता ही माणसाची कधीही नाशिवंत ठरू शकत नाही. त्या सत्यतेने जागण्यासाठी ज्याच्या त्याच्या घरी आग लावल्यापेक्षा आपल्या घरातली सुधारणा करा. खरे नाम निष्काम बही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. नामस्मरणानं वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी झाला, लक्षात ठेवा. आणि त्या वाल्या कोळ्यानं पहिले नारद मुनीला दिलेलं नाम राम राम करत राहा. मी म्हणतो एखादी कुटीलबाई असेल तर ती नाही आपलं असं नामस्मरण करत राहते. याच्या त्याच्या घराकडे पाहू नको. कारण का रूप रस गंध स्पर्श आणि शब्द 5 विषय आहे. आणि याचे त्याचे तोंड पाहिल्यापेक्षा घरदार पाहिल्यापेक्षा रूप म्हणजे चेहरा. मी म्हणतो इकडे तिकडे पाहिल्यापेक्षा एक निष्ठतेने जर भगवंताच्या प्रतिमेकडे दत्ताच्या प्रतिमेकडे जर पाहत जर राहिलं तर एका जमान्यात त्या ठिकाणी माणूस जीवनमुक्त होऊन जाते. नुसतं ग्रंथ वाचल्याने जीवनमुक्त होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून 5 विषयापैकी रूप कोणाचं पाहायचं, भगवंताचं स्वरूप पहा. आपण म्हणत असतो चरणाचा मी दास दत्ता, अर्जी ऐकावी देवा हो अर्जी ऐकावी. पतित पावन दीनदयाला लज्जा राखावी. चरणाचा मी दास दत्ता, अर्जी ऐकावी हो देवा अर्जी ऐकावी. पतित पावन दीनदयाला लज्जा राखावी. पतित पावन दीनदयाला. म्हणून आपण चरणाचा दास आहात. आणि असे चरण पहा की त्या चरणाले स्पर्श. कारण का त्या पायाच्या अंगोठ्यात गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि ती शक्ती जर आपल्याला जर घ्यायची असेल तर चरणाचा नमस्कार करा, चरण पहा. रूप जर पाहायचं असेल तर गुरु महाराजाचं स्वरूप ध्यानात आणा, दत्त महाराजाचं स्वरूप ध्यानात आणा. आणि ती ध्यान लावल्यानंतर पहा, मी मागही सांगितलं होतं वाटते, एक किलकिला नावाचा पक्षी असतो आणि तो संतपणे एकाग्रत बसलेला असतो, मग ध्यान करत राहते. ध्यान पहिले तो पक्षी मासुळीचं ध्यान करते. मासुळीचं ध्यान करता 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 जेव्हा त्याच्या नजरेत ती मासुळी येते तेव्हा तो किलकिला नावाचा पक्षी पाण्यात बुडी मारते. आणि पाण्यात बुडी मारल्यानंतर ते मासुळी त्वचित आणते. पहिले काय केलं, ध्यान केलं, नंतर आंघोळ झाली आणि नंतर भोजन झालं. वानप्रस्थात गेल्यानंतर आंघोळ कधी केली नाही केली तो काही विषय नाही आहे, पण आंघोळ कोणती करावी, लक्ष लावा परमपदाशी हो कर आंघोळ गुरु भजनाची. लक्ष लावा परमपदासी हो कर आंघोळ गुरु भजनाची. लक्षातीत लक्ष तन्मय स्वरूपा. लक्ष कसं असावं, माणसाचं अलक्ष असावं. जिथं कोणाचं लक्ष पोहोचू शकत नाही तिथं आपलं लक्ष पोचलं पाहिजे. आणि ते त्या कोण्या ठिकाणी लक्ष पोचलं पाहिजे की ज्या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. आणि तो जीवाचा उद्धार करण्यासाठी भक्ती बिना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, निर्धार पाहिजे मनाचा. भाव जीवाचा जीवाचा, भाव जीवाचा जीवाचा.
जावे मग ब्रह्म शोधावे. म्हणून जीवाचा उद्धार करण्यासाठी मनाचा निर्धार पक्का पाहिजे. मन जाने सो जाने दे, मज्जाने दे शरीर. अरे माणसाचं मन कुठं नाही जात. पहा आता आपली परंपराच आहे, कोणी कोणाच्या घरी गेलं आणि आपण जर जेवण करताना असलं, ये ना दादा जेवायले, नाही नाही गुरुवार आहे. अरे नाही नाही सोल्याची भाजी आहे ना केली, या ना आवडी. अरे सोल्याची भाजी तर एवढी आवडीची आहे का आता ते तुम्हाला काय सांगू. काय गेलं, मन गेलं. केला असतं जेवण पण गुरुवार आहे, वासना तर गेली. मग जीवन घेणं न व्रत न उपवास न प्राणायाम. काही उपवास करण्याची गरज नाही, ना प्राणायाम करण्याची गरज नाही, ना तीर्थव्रत करण्याची गरज नाही. नामस्मरण करा. माणसाचं मन एवढं हावर भावर आहे ते कुठं जाणार नाही हे सांगता येत नाही. जसं माशी, माणसं घरात जर मामुजी सडला ना तर आपल्या लक्षात येणार नाही, पण माशी बरोबर तिथं प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. अशा तऱ्हेनं यायले काही कामं नसते कोणते, हे जिथं नाही तिथं आग लावायचं काम करते. मी म्हणतो तेवढ्या टायमात एक नामस्मरणाची एक जर माळ केली ना तर या जीवनाचं किती मोठा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळ्यानं पहिले मराचं नामस्मरण केलं. पहा काहून मराचं नामस्मरण केलं. आपल्या शरीरात जे त्याचे विकार भरलेले होते, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार, हे विकार मारण्यासाठी पहिले मराचं नामस्मरण केलं. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुखातून ऑटोमॅटिक राम राम हा शब्द आला. वास्तविकता रामात ताकद नव्हती, पण मात्र नामात मात्र जरूर ताकद होती. त्या नामस्मरणानं या जीवाचा उद्धार केला. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यानं रामायण लिहून टाकलं राम जन्माच्या अगोदर. तर आपण आपल्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही, जरूर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे रूप झालं. रूप रस, रस म्हणजे चाखून पाहणे. कोणती वस्तू माणसानं चव घेतली पाहिजे, कोण्या वस्तूची चव नाही घेतली पाहिजे. अहो इथं कार्यक्रमात बसते, कार्यक्रम आटपला का दारू प्यायला जाते, त्याला शरम नाही वाटत जराशी का आपण दारू प्यायला जाऊन झालो. आतापर्यंत आपण काय ऐकलं, तुला काय घरून हाकलून दिलं होतं का इथं टाइमपास करायसाठी आलं, काही आवश्यकता नाही. मजूर 5 जरी सुधारले तरी चालन, त्याच्याबद्दल वाद नाही. पण ज्यानं आनंद मात्रा घ्यावी त्याने आनंदाची पत्ते सांभाळावी. म्हणून ह्या दारवा फारवाच्या मागे लागू नका. दारू अशी प्या, तुकाराम महाराज दारू पेले, तोही नर दारू नाही प्याला रे त्याचा जन्म वाया. त्याचा जन्म वाया. दारू नोहेरे मोहाची, ही दारू होय हरिनामाची. आणि तुकाराम गेले वैकुंठाशी. यदुराजा, याज्ञवल्की, बसवण्णा मोक्षाले गेले, ते हरिनामाची दारू पेले, दत्तनामाची दारू पेले आणि सदा नेहमी करतात त्या विषयात, त्या नशेत मग्न राहिले. म्हणून ते मोक्षाला गेले. शनी नुसतं बाचा गुरुवार आम्ही यज्ञमाळ केली पाहिजे, बाकी दिवस शरीर पोचण्यासाठी अन्नाची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अनेक पदार्थाची गरज आहे, पण जीवाले पोचण्यासाठी फक्त नामस्मरणाची गरज आहे. आणि असं माणसानं साध्य केलं पाहिजे. नुसतं रात्रंदिवस महापूजा करत राहिलं आणि गाणी म्हटले, भजनं म्हटले आणि आपलं निघून गेलं, मागं पाठ आणि पुढं सपाट, यानं आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. महाराजांना आध्यात्मिक मध्ये तुम्हाला समजावून सांगितलं, परज्ञान समजावून सांगितलं, मी ऐकलं. पण त्या परज्ञान केव्हा प्राप्त होते? पहिले जीवनाची आपली पहिले सुधारणा करा, आपल्या मनाचा पक्का निर्धार करा आणि त्याच्यानंतर परज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. लक्ष लावा परमपदाशी, करा आंघोळ गुरु भजनाची.
गुरु महाराजांना दिलेलं ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपदम. पूजा कोणाची करावी? कुठली जरी पूजा केली तर सार्थक होणार नाही. एक लक्ष असू द्यावं त्या गुरुमूर्तीच्या कडे. पूजा त्याची करावी. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपदम. चरणाची पूजा करा. आता मंगांचाच विषय. आमच्या महाराजांना म्हणे काळी गाय आहे, कोणी म्हणे पांढरी गाय आहे. मी म्हणतो गाय किती रंगाच्या असो, काळ्या असो, पांढऱ्या असो, कभऱ्या असो, किती रंगाच्या गायी असतो. माणसाची वृत्ती अनेक रंगाची आहे. डुकरं किती रंगाची आहे? अनेक रंगाची आहे. कुत्र्या किती रंगाच्या आहे? अनेक रंगाच्या आहे. पण दूध कोण्या रंगाचं आहे? सर्वांचा जर विचार करून जर पाहिला तर सगळ्याच्या स्तनातून दूध फक्त पांढरच येते. ह्या विचार करा. आपल्याला कसं पाहिजे? जिजरूप दाखवा हो प्रभू भजनासी या हो, निजरूप दाखवा किती कलर असले तरी आता काय घेणं देणं नाही. ते काळी असो गोरी असो. मी म्हणतो एखाद्याची बायको डोंबडी आणि एखाद्याची गोरी आहे, मग काय तिकडेच पाहत बसतं काय? मी तिकडे पाहिलं आणि तुला काय भेटून राहिलं? म्हणून मनाचा जो ह्या भावना आहे ह्या विस्कळीत आहे. मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदयी, काही गरज नाही. कुकडे पाहिल्यानं सार्थक होणार नाही. सार्थक फक्त एकाच ठिकाणी होणार आहे, ते भगवंताचं स्वरूप. रूप रस गंध स्पर्श. गंध पहा, गंध काय म्हणते? गंध म्हणजे वास. वास कोणता घ्यावा? आपल्या शरीरातले जर विकार नष्ट करायचे असेल तर देवाच्या समोर बसा, अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि त्या ठिकाणी ध्यानस्थ बसा. बसल्यानंतर आपल्या शरीरातले विकार ऑटोमॅटिक नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर आपल्या शेजारी एखादं चित्रप जर गेलं, घडी घडी में कपडे बदले भांग में डाले कंगवा, ऐसी शान को कोई नहीं पूछे तू सेवा में तू अगवा, सुंदर दिखता है तो क्या है. 5-5 दिवस भोसडचे अंग नाही धुव आणि इकून तिकून फवारा मारला का चालले रस्त्यानं. माणसाच्या भावना विस्कळीत होतील आणि अंग धुवायची बोंब पडत नाही. पहा माणसाच्या भावना कशा आहे. अरे घरी आई वडील आहे, त्याईले कधी नमस्कार करणार नाही. बाहेर गेले 2-4 पोरी जर रस्त्याने जर जात असन, गाईले मागून नमस्कार करते. असा त्या लेकरायले असं वाटते का किती पोरग भाविक आहे. अबे घरी जाऊन पाहिजे त्याच्या वेळेला किती होणार आहे. तो बापाले अरे तुरीची शब्द वापरते. यानं भक्ती होऊन राहिली काय? याच्यात गुन्हा त्याच्या आई वडिलाचा आहे. लक्षात ठेवा. पहिलेपासून जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं असतं तर आज कोणतं वाईट मार्गाने गेलं नसतं. म्हणून तुम्ही पहिले सुधारणा करा. तुमची सुधारणा तुमच्या लेकरा पाकराच्या कामात पडल आणि त्या वाक्य कुठं ते ज्ञान कामात पडल. म्हणून अशी वृत्ती ठेवा. तुम्ही जर दररोज जर आपल्या घरी प्रार्थना केली किंवा हरिपाठ केला किंवा नामस्मरण केलं, अशा जर ते आध्यात्मिक जर क्षेत्र तुम्ही तुमच्या घरी जर निर्माण जर केलं, तुमचे लेकरं कुठंच जाणार नाही. तुमचे लेकरं तुमच्या जवळच राहील. नाही तर गोंट बांधल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात ठेवा. नाही तर वृद्धाश्रम. मला एक म्हणायचं आहे, मुसलमान कोणी दिसते काय वृद्धाश्रमात? पाहिलं का आतापर्यंत? मग हे दिवसभर भांडते, एकमेकावर लढाया करते, पण संध्याकाळी जेवण करायचं अगदी अम्मी जान अब्बू जान सारे जान करून घेते. एकत्रित बिस्मिल्ला करते, एकत्रित जेवते. त्यानं सामायिकता निर्माण होती. कधीच ते असे तिकडे जाणार नाही. आणि आपण विस्कळीत भावना निर्माण करतो. आपल्या घराची, आपल्या हिंदू धर्माची, आपली संस्कृती
बिघवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सुधारणा तुम्ही करा. पहिले बुड्या बाड्याले माहिती सांगणं आहे. मी म्हणतो आरशात पाहिल्यापेक्षा देवाच्या कोणाला जाऊन पाय, देवघरात जाऊन पाय. तिथे जाईल तू ये सफा कर आणि एक माळ कर. नातवाले जवळ बसो की त्याला प्रसाद देतो बाबू तू जसा बस. म्हणजे तुझ्यावादी परंपरा तिथे चालू झाल्याशिवाय राहणार नाही. पण तू जर समजा त्याच्या घरी आग लावण्याचा प्रयत्न जर करशील, लक्षात ठेव उद्या तुझ्यावरच सरका झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून असा स्पर्श करा, असा गंध घ्या. नाही तर काही मावलेले वाईट वाटून घ्यायचं काहीच नाही. घडलेल्या परिस्थिती आहे. कणिक चुराच्या कणकीचा वास घेते. मी म्हणतो कणकीचा वास घ्यायचं काही काम आहे का? माती तुडत असेल तर मातीचा वास घेते. प्रत्येक वस्तूचा वास घेतल्याशिवाय राहत नाही. वासने तुझं भोवती किती जन्म घालावे. नेत्र गेले कान बुजले, नेत्र गेले कान बुजले. थरथरा कापे त्वचा, थरथरा कापे त्वचा. अरे परिणा तुझी लागले, परिणा तुझी लागले. पहा विषय बाजू सारखी, वासने वासना बावरी विषय सोडिना, त्या यमाच्या घरी थोडी नाही दया. अरे ही वासना कशी आहे? बावरट आहे. म्हणून त्या कणकीचा वास घेतल्यापेक्षा ना अगरबत्तीचा वास घ्या. सुगंध येते आणि आपले विचार चांगले बनते. आपल्या ठिकाणी अशी वृत्ती अशी निर्माण झाली पाहिजे. आणि भगवंताच्या विषयीच्या आपल्या घराघरात आज महाराजानं 5-6 दिवसापासून या ठिकाणी तुमच्यापर्यंत वास्तुपात केले की कामं नाही का कोणती, पण चला बा सेवा घडते. सेवा करना पर जो है प्यारे प्रसाद मिलेगा सद्गुरु का. तुमचंही चांगलं होते आणि महाराजाचंही चांगलं होते, दोघांचंही चांगलं होते. याच्यासाठी महाराज आपला नांदेड जिल्हा सोडून या ठिकाणी आले. तुमच्यावर त्या भक्तीचा प्रभाव पडला पाहिजे, भक्तीच्या मार्गाने लागले पाहिजे. भक्ती करायच्यासाठी सोपी आहे, आचरणात आणायच्या वक्ती सोपी आहे. पण आचरणात आणली तर आचर्य तयाचा धर्म. आपल्या धर्माचं जर पालन करायचं असेल तर खरोखर भक्तीच्या मार्गाने लागा. भक्ती ही काही सोपी सापी नाही. करू आमचे आण्याजी बाबा सांगत होते, करूचे पण वाढले म्हणे, करतोचेच कमी आहे म्हणे. उद्या करू, परवा करू, नरवा करू असं नाही. असा निर्धार पक्का करा. आणि आपल्या घरामध्ये जे आदरणीय लोक आहेत त्या लोकांनी मात्र आजपासून, उद्यापासून किंवा हा कार्यक्रम झाला तेव्हापासून भक्तीच्या मार्गाने लागा. अरे आज चौभोवताल सगळं इकडे पेटलेलं आहे. लातूर जिल्ह्यामध्ये तिकडे कार झाली, बाकी ठिकाणी गारपीट झाली, नुकसान झालं. पण आपल्या ठिकाणी नुकसान नाही. काहून? संतांचा आशीर्वाद आहे. सदा संत सेवेत वृत्ती जडू दे, घडू दे प्रभू एवढे हे घडू दे. आपण संतांच्या भरोशावर आहे. संत दुनिया में जगे तबही रही दुनिया खडी. आपल्या देशात संतांचा आशीर्वाद आहे आणि तोपर्यंत त्याचा आशीर्वाद आहे तोपर्यंत आपल्याला धक्का लागू शकत नाही. मग तुम्ही साजरं करा की वाईट करा. आणि त्याच्या मोबाईल मधलं बॅलन्स जर संपलं तर मग कोणी मागा पुढं पाहायला तयार नाही. कारण कलंकी अवतार व्हायचा आहे, हे लक्षात ठेवा. 10 अवतारापैकी 9 अवतार झाले, 9. आणि 10वा अवतार व्हायचा आहे. तो ज्या दिवशी इकडे येईन ना त्या तिसऱ्या सत्यानाश धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. आजची परिस्थिती कठीण आहे. थोर संत ज्याची सांगून गेले ऐसा कलयुग येईल बा, विनाश होईल या धर्माचा मानव विनाश होईल या धर्माचा मानव
निर्माण झाली पाहिजे नाही, या भारत देशात तरी निर्माण झाली पाहिजे नाही. बाकी इकडे तर सगळे मासखंड खायला लागले. आपल्या इकडचे काही दिवाळीने समजतले काही नीरी कुत्र्यासारखी त्याच्यावाली नजर आहे. कधी कुठं टांगलं दिसलं, कधी कुठचा लोंढा थोडं काही सांगता येत नाही. अरे आनंद सांप्रदाय सांगता आणि इकडे दारुळा पेता, तिकडे मासखंड खाता आणि इकडे प्रसाद घ्यायला सरांच्या समोर येतात. अरे प्रसाद म्हणजे काय? हे जी दान देगा तेव्हा तुझा विसरानं पंत दान मागता, रातभर पूजेमनी थांबता, इथं नारायण देता आणि घरी दोन भाजीत टाकता. अरे यानं तुमच्या जीवनाचं सार्थक होणार. नारळासाठी भांडणं करता, मला नाही दिलं नारळ, मी इतक्या दुरून आलो तितक्या दुरून आलो. अरे या प्रसादात काहीच नाही. प्रसाद असा पाहिजे, हे की दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. असं दान मागा की या जीवनाने आपल्या औक्षापर्यंत सरलं नाही पाहिजे. असं दान मागा. हे तांदूळ आणि हे अबे 2 रुपये किलो फुकटच भेटते ना कंट्रोलांनी. काय नाही चिंता करू लागला, तांदूळ याची फुकट भेटते. हे ना ते घेऊन जाईन घरी जाऊन भात कर त्याच्यावाला. पण ह्या प्रसाद आहे, एक एक अक्षर त्या तांदूळावर पडल्या जाते आणि त्या अक्षर आपल्याला काही ना काही मिळालं पाहिजे. तो प्रसाद मिळाला पाहिजे. उपराचा प्रसाद सर्व प्रसाद भेटून म्हणजे रव्यातच नाही भेटला म्हणजे घरी जाऊन पिठी भाजून खाय मर तिकडे जाऊन. इथं काय त्या रव्याच्या प्रसादासाठी भांडणं करतो. अरे त्या प्रसादात काही नाही. प्रसाद असा पाहिजे, श्रवणी पेरिले नैनी उगवले. श्रवणात दिलेलं गुरुचं नाम, त्या नामाचं जतन करा आणि प्रसादच प्रसाद आहे असा तो गंध घ्या. तर भगवंताचं स्वरूप, भगवंताचा सुगंध, आपल्या परिमळ सुगंध निर्माण झाला पाहिजे. असा सुगंध असा निर्माण झाला पाहिजे का आपल्या भोवताली 4-5 जण बसले पाहिजे, ते नामस्मरणात लागले पाहिजे. बाहेर जाऊन असे घाणेरडे विषय घेतल्यापेक्षा देवाचे विषय घ्या. मंदिरात बसता आणि गावातल्या सगळ्या चुकल्या करतात. अरे त्या मंदिरात बसून त्या गावातल्या चुकल्या केल्यानं कुठे सार्थक होऊन राहिलं काय? होणार नाही. म्हणून जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे. आपण सुधारणा करा. आपण जर बिघडलो तर लोक बिघडतील. म्हणून पूर्वजांना एवढी नम्र विनंती आहे का पहिले माणसाचा व्यवहार आचरण चांगलं पाहिजे. भाजी किती रंगाची करा, कायची भाजी करा, पण मिठाशिवाय चवी येत नाही हे लक्षात ठेवा. आणि मीठ म्हणजे नामस्मरण. त्या मिठाशिवाय काहीच होत नाही. मंदिरांनी बसलो आपण, मंदिरात बसल्यानंतर तिथं विषय कोणते? शाळेत जर आपण पिक्चरचे गाणे म्हटले तर जमन काय? नाही जमणार. मग गुरुजीने सांगितलेलं ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तिथं शाळेचाच विषय होईल. मग मंदिरात बसल्यानंतर आपण कोणते विषय घ्यायला पाहिजे? आमका माणूस तसा, ढमकीबाई तशी, हे असे विचार जर मंदिरात जर घेतले तर मग खऱ्यात त्या मंदिरात फरकच काय राहिला? व्यवहार न कळतो जाला परमार्थ कशाचा, परमार्थ कशाचा, व्यवहार न कळतो त्याला, व्यवहार न कळतो त्याला. परमार्थ जर साधाचा संत खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, थकू सर्व भावे करू स्वर्ग गाव. आपलं शरीर जर आपल्याला गाव, खरे नाम निष्काम वही ग्राम सेवा. ग्राम म्हणजे घर, घरापासून गाव निर्माण झालं. आणि ग्राम म्हणजे आपलं शरीर. पहिले आपलं शरीर शुद्ध करा. साधू संतांना सुद्धा सांगितलं आहे काही कुठं जाण्याची गरज नाही. आपल्याला आधार आहे शास्त्राचा. शास्त्र वाचा, नसं समजत तर मस्त आपले 4 चौघजण बसायचं आणि त्याच्यात आपले प्रश्न निर्माण करायचे मंदिरात बसल्यानंतर. नाही तर मंदिरांनी मला सांगा, देव कोणाला भेटला? पुजाऱ्याला भेटला का भक्ताला भेटला? पुजारी तिथचा तीर्थप्रसाद द्यायला असते. कायसाठी? का 2 रुपये 1 रुपयाच्या ताटात टाकला पाहिजे. त्याच्यासाठी तो पुजारी बसते एवढे कामधंदे टाकून. पण पुजाऱ्याची पाठ असते देवाच्या इकडे आणि नजर असते भक्ताच्या इकडे. ह्या किती रुपये टाकते म्हणून. पण भक्ताचं लक्ष असते देवाकडे. म्हणून साधा सुद्धा भक्त ज्ञान भक्ती वैराग्य भोळ्या भक्ताने जवळ केला.
दर्शन देणे खडा पुजारी क्यों दरवाजे वाडा. अरे त्या तो भगवंत जर आपल्याला दर्शन द्यायला तयार आहे या पुजाऱ्याची काय गरज आहे. पण तिथं तुळशीचं पान आणि ते तुळशीचं पान आणि तीर्थ घे हातावर टाक 2 रुपये तिथं फुकटाचं पाणी फुकटाचे पान 2 रुपये फुकट घेऊन राहिले. हात नाही लिपी ना पाय नाही लिपी काही कुठं जाई लागत नाही. पण लक्षात ठेवा यानं भक्ती होत नाही. ही भक्ती साध्य नाही. तुम्ही घ्या विषय नाही आहे. अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान भक्ती वैराग्य सिद्ध्यर्थम श्री सद्गुरूचे चरणावत कपिवतम. तीर्थ घ्या त्यांना जन्म खेळी घ्या पण विचार कसे ठेवा. ज्ञान भक्ती वैराग्य सिद्ध्यर्थ. वैतागी भक्कम सापडते पण वैरागी नाही. अंदरून टमाटर लाल झालं पाहिजे. अंदरून जर टमाटर लाल झालं तर वैराग्य प्राप्त होते. आणि त्यानं जर समजा वैतागला जर असन तर त्याला कधीही त्याची प्राप्ती होणार नाही. दिल में ही नहीं जब शांति मिली कुटिया को बनाना नाहक है. आपल्या मनातच नाही अंदर से रंग लागा नाही तो बाहेर से रंगाना नाहक है. म्हणून बाहेरून रंगवल्यापेक्षा अंदरचा रंग चढू द्या. असा रंग लागला पाहिजे तो कोणाच्या लक्षात नाही आला पाहिजे पण स्वतः त्याचा आनंद घेता आला पाहिजे. असा रंग लागू द्या. त्याच्यानंतर रूप रस गंध आणि स्पर्श कोणाला केला पाहिजे. स्पर्श असा ठिकाणी केला पाहिजे का ते गुरुत्वाकर्षण शक्ती. जीव मायेत पडलेला आहे. जीव अज्ञानपणात पडलेला आहे. जीव मोह मायेच्या फाशात पडलेला. पण जो ज्ञानीवंत आहे तो शिव आहे. आणि आपण जो नमस्कार करतो जीवाचा उद्धार करण्यासाठी जीव नाही नमस्कार करत. मस्तक टेकवतो गुरु महाराजांच्या चरणावर आणि त्या ठिकाणची त्याच्या अंगठ्यात असलेली गुरुत्वाकर्षण शक्ती तो शिव त्या ठिकाणी खिचून घेते आणि ज्ञानाचा प्रकाश पडते. प्रकाश प्रकाश निज नाम वंदे. अंदरचा प्रकाश बाहेर घेऊन घेते आणि तो अंदर सोसवला जाते. असा तो प्रकाश निर्माण करा. असा नमस्कार करा. लोक वाक्य म्हणून लोक नमस्कार करते म्हणून आपण करायचा. सांगी वांगी घेतला दोघं घरात आणला फुकटचा रोग काही कामाची गोष्ट नाही आहे. म्हणून आपला मनाचा पक्का निर्धार झाला पाहिजे. मन माणसाचं त्या ठिकाणी विलीन झालं पाहिजे. जसा भृंगा कमळाच्या फुलात गेला आणि कमळाच्या फुलात गेल्यानंतर तो मध टाकता टाकता तिथं विलीन झाला. सूर्यनारायण डुबला ते कमळाचं फुल मिटून गेलं. ध्यानस्थ राहिला. एकांत. लोकांतात कधीही नामस्मरण होत नाही आणि एकांतात साध्य करायचं असेल तर निसंग बना आणि असे विषय या मंदिरात घ्या. तेव्हा कुठे या मंदिरचा उद्धार होईल. गुरुजींनी असे धडे द्यावे. आपला आदर्श ठेवून पुढे राष्ट्र होईल चोळीकडे उन्नतीची. म्हणून गुरुजीली एवढीच विनंती आहे. गुरुजी म्हणजे आपल्या घरातले आपल्या गावातले पुढे बाटे अनुभवी असलेले अनुभव्यांचा संग मिळाया जीव झुरे माझा. असे अनुभवी लोकांचा जीव अनुभवाचा अनुभव घेण्यासाठी आपण त्रस्त झालेलो असतो. म्हणून मंदिरात जातो. त्या ठिकाणी विषय घ्या. आध्यात्मिक विषय घ्या. साधू संतांचे विषय घ्या. इकडचे तिकडचे विषय घेऊ नका आणि स्पर्श असा करा. बऱ्याच लोकांना बरताव आहे. विषय घेताना त्याच्या मांडीला कोंबे देतो. तुला सांगतो हे पाय आता तुला सांगतो. मी म्हणतो त्याच्या मांडीला स्पर्श केला तुला काय भेटून राहिलं. काय गरज आहे त्याच्या मांडीला स्पर्श करायची. दृष्टीशी दृष्टी लाविता तत्वज्ञान त्याच्या अंगीता. अरे आपण कासवीचे पिले दूध प्याली कैशी जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. काशवीले स्तन आहे काय नाही. मग कासवाची पिले फक्त काशवीच्या इकडे डोळे भरून फक्त एक नजरेने एक निष्ठतेनं पाहते तेव्हाच ते तृप्त होते. नाहीतर विस्कळीत जर भावना निर्माण झाल्या तर ते तिथं तृप्त झाले असते काय. पण आपल्या गावात असते ना काही कारल्या तवेला निमावरी गेला करू कसा झाला चंद्रनी
करावी? सज्जनाची संगत करा. अरे ह्या याची संगत करून काही भेटणार नाही. म्हणून कारल्याचा वेळ निंबावर गेला आणि संगती गुण कडून झाला. पहा, दोघं मित्र होते आणि एक निष्ठ मित्र होते की ती दोघांची एक विचार होता, पण मात्र एक नास्तिक होता आणि एक आस्तिक होता. आता त्या नास्तिक विचाराचा असलेला व्यक्ती त्यालाच वाटलं आपण एवढ्या दिवशी याची संगती करून राहिलेला आहो, पण हा आपल्या इकडे वळायला तयारच नाही. म्हणून त्यानं षडयंत्र तयार केलं. एका खोलींनी एक दारूची बाटल, मांस, एक वेश्या आणि एक पोरग, 4 वस्तू ठेवल्या आणि याने बोलावून त्या खोलीत नेलं. त्याने दाखवून दिलं पहिले पाय गळ्या, आपलं मित्रत्व जर टिकून ठेवायचं असं तर याच्यातली एक वस्तू घे म्हणे, फक्त एक, बाकी सगळ्या सोडून घे. ह्या म्हणले का मी दारू पिऊ शकत नाही, मांस खाऊ शकत नाही, ते बाई कोण आहे मला माहित नाही, ते पोरगो कोण आहे ते मला काही घरी देणं नाही, मी काही ह्या वस्तू सेवन करू शकत नाही. म्हणून त्या मित्रानं एकच सांगितलं, जर या 4 पैकी एक जर वस्तू तू घेत नसशील तर मी तुला इथंच मारून टाकतो. असं म्हटलं, कुलूप लावून दिलं बाहेरून आणि चालला गेला. झाले असं वाटलेलं का आता आपली सुटका करायची आहे. दारू तर काही कोण्या कुत्र्यापासून तयार झालेली नाही, कोण्या मासापासून तयार झालेली नाही, झाडपत्तीची आहे. म्हणून त्याने ते दारू पिऊन घेतली. दारू पिल्यानंतर तो लुंडमुंड झाला, विधी बनला, तिथं झोपला. झोपल्यानंतर उठला झोपेतून. पहा, कारलीचा एक बार कसा जातील. आणि झोपेतून उठला, पोट टोळायला लागलं. पोट टोळायला लागला, आता काय करायचं, इथं तर कोणीच नाही आहे. म्हणून मग ते मांस खाऊन घेतलं. मांस खाल्ल्यानंतर विकार वाढले. बाई भोगली. ते पोट्ट गावांची बोंब करून साऱ्या गावांनी फिरण म्हणून त्याला मारून टाकलं. 4ही वस्तू त्याने सेवन केल्या संगत व त्या निंबावर गेलेल्या त्या कारलीच्या सोबत, त्या निंबाच्या सोबत दोघांच्या संगतीनं केवढा मोठा अत्याचार झाला. संगत करावी सदा सज्जनाची, सावली नचावी कधी दुर्जनाची, सावली नचावी कधी दुर्जनाची. संगत करावी सदा सज्जनाची, करणं काही सोपं नाही आहे. म्हणून अशी संगत करा आणि एकमेकाला स्पर्श करू नका. त्यानं विषय वासना, विषय ज्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा ठिकाणी स्पर्श करा. एक दुसरं उदाहरण सांगतो. रामानं लक्ष्मणाला विचारलं, का रे बाबा सीता कशी आहे? म्हणे सीता अति सुंदर आहे, नरम आहे, मऊ आहे. रामाच्या मनात भेद निर्माण झाला. असं वाटलं का बा हा असं म्हणून राहिला, हे काही व्यवस्थित नाही. म्हणे बाबा काय रे बाबा कुठं सुंदर आहे, नरम आहे, मऊ आहे? भैया जेव्हा म्हणे मी आंघोळ केल्यानंतर मातेचा नमस्कार करायला जातो, जेव्हा चरणाचा नमस्कार घेतो तेव्हा चरण एवढे सुंदर आहे आणि इतके नरम आहे का ते स्पर्श सुद्धा त्या ठिकाणी माहिती होत नाही, एवढे चांगले आहे. अशी माणसाची संगत करा, अशी माणसाची विचार निर्माण करा की ज्यांना आपल्या जीवनाचा उद्धार होईल. अशा तऱ्हेनं म्हणून त्या गुरुच्या ठिकाणी असं नातं ठेवा की गुरु हा नव्हे हाडा मासाचा. म्हणून ते गुरु महाराजाची व्याख्या तशी आहे की जो अंधकारातून नाही पुढे देई ज्ञानाचा प्रकाश, असा तो प्रकाश त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. अशा गुरुची संगती करून आपल्या जीवाचं सार्थक झालं पाहिजे. दत्ता तुझी गोडी मला वाटते, तुला पाहते, तुला पाहते, तुला पाहते, मी तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला
नामस्मरण आणि देवाचं ध्यान. आपले संस्कार चांगले झाले पाहिजे. आज सुविचाराची गरज आहे. नुसतं ज्ञानच जर आपल्या ठिकाणी निर्माण झालं पण आचरणात जर आलं नाही तर त्या भक्तीला काही अर्थ होणार नाही. मला एक म्हणायचं नुसतं अर्थच केल्यानं होणार नाही. त्याचा अर्क आपल्या शरीरात उतरला पाहिजे. सप्तनामाचा अर्क देऊन गुरुपदी संकल्प केला. असा संकल्प करा उद्यापासून किंवा या पूजा झाली तेव्हापासून असा या पूजे मी संकल्प सोडा की आजपासून कोणाच्या निंदा करणार नाही. नारी निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस खान से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. अरे आज खरोखर साधू संतांची विचाराची गरज आहे. आज थोर पुरुषाची गरज आहे. आपल्या घरांनी एक रत्न पैदा झालं पाहिजे याची गरज आहे. म्हणून नुसतं मोबाईल पाहिल्यानं रत्न निर्माण होणार नाही. आध्यात्मिक विचार निर्माण होणार नाही. गर्भधारणेपासूनचे संस्कार जेव्हा गर्भधारणा झाली त्या विचारानं अरे बालक्रीडा वाचा, आनंद पाडवाचा, आनंद गीता वाचा, ते आध्यात्मिक विचार निर्माण करा. तुमचं पेरणं वाया जाणार नाही. नाही तर जवारीत कानी निबजल्याशिवाय राहणार नाही. राहीन जवारीत पण त्याच्यातून भुरकाच पडते. म्हणून असं न होता आपल्या जीवनात काहीतरी सुख झालं पाहिजे, अध्यात्म निर्माण झालं पाहिजे. याच्यासाठी आपण सुविचाराची गरज आहे. छंद नाही नामाचा तुया मोबाईल गायकामा, छंद नाही नामाचा तुया मोबाईल सर्वच आहे. तो म्हटलं तर सर्वच आहे. कला आहे आणि फलय आहे. आपण कला घेत नाही. ज्यानं आपल्या जीवनाचं सार्थक होईल ते त्यातलं घेत नाही. पण कलय घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून या मोबाईल पासून, कारण का आजचं रासायनिक खाण्याकडे हो, पण त्या रासायनिक खाण्यानं काही बुद्धिमत्ता एवढी चालत नाही. पहिले कांदा जरी खाल्ला तरी बुद्धी तयार होईल. आता तुपही खाणं त्याचा वासही येत नाही आणि ते तुपही खाल्ल्यानं काही होत नाही. सगळं रासायनिक खाणं आहे. क्षणिक विचार निर्माण होते. म्हणून असं ते खाद्य आपल्या शरीराला पोषक नाही आहे. पण काय करता, जुन्या जमान्यामध्ये गवंड्याचं कुटार बैलाला टाकलं जाय अशासारखं हे आपल्याला ज्वारी काय गहू असं हे सगळं गवंड्याच्या कुटारापेक्षा निष्फळ आहे. त्याच्यापासून काहीही होत नाही. म्हणून तो मोबाईल आपली दृष्टी खिचून घेते, आपली विचारसरणी खराब करून टाकते. म्हणून तो मोबाईल क्षणिक वापरा. मी असं म्हणत नाही विज्ञान युग आहे, पण एकही लक्षात ठेवा, जिथं विज्ञान संपलं तिथे अध्यात्म चालू होते. डॉक्टर लोकही सांगते आता तुमचा पेशंट घरी घेऊन जा, ह्या मोबाईलला खराब झालेला आहे. म्हणून जिथं विज्ञान संपलं आता तुमचा देवदेव करा, विचार करा. विज्ञानाची हात टेकले. म्हणून अध्यात्माला धरून चला. अध्यात्म जोपर्यंत आपल्या शरीरात जी स्फूर्ती निर्माण करून देईल ते कोणीही तयार करू शकत नाही. म्हणून एकच निष्ठेनं दत्ता तुझी गोडी मला वाटते रे तुला पाहते, मी तुला पाहते, तुला पाहते, मी तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, देवा तुझी गोडी मला वाटते. तुला पाहते, तुला पाहते, तुला पाहते, मी तुला पाहते. एकनिष्ठ भक्ती, एक नामधारी, एक तत्व नाम जोडधनी म्हणा हर्षी करून येईल तेव्हा अशी माणसानं वृत्ती ठेवा की ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्य, मोक्ष मूलम गुरुकृपा. आणि गुरुला सांगितलेलं जर ज्ञान ते जर आपण त्याचं श्रवण केलं आणि त्याचं जतन जर केलं, श्रवण मनन निधध्यास आणि साक्षात्कार. श्रवण करा, त्याचं मनन करा. आपल्या घरी आता इथून गेल्यानंतर असा विषय घ्या की गड्या हे कसं करू नये, तसं करू नये. आपल्या जीवनाचा उद्धार. आणि सगळ्यात जास्त आजची परिस्थिती अवलंबून आहे आमच्या मावल्यावर. कारण तुम्ही जे विचार लेकराले द्यान बापही देऊ शकत नाही. तो उठला सुटला का भैर, कारण त्याला
आजची परिस्थिती तशी आहे, बापच हाफ पॅन्टवर फिरून राहिला, त्याला बाप बनायची लाज वाटते, त्याला पप्पा म्हणून देते. मम्मी गाऊनवर फिरते, तिला आई म्हणायची लाज, कारण का आईची व्याख्याच ठेवली नाही, बापानं बापाची लाज ठेवली नाही. लेकरं काय म्हणतील हो, त्या लेकराचा दोष नाही आहे. म्हणून तुम्ही सुधारणा करा. आपल्या घराची सुधारणा करायची असेल ना, खरोखर लेकरावर चांगले संस्कार टाका. एखाद्या खंजिरी भजनात किंवा एखाद्या वारकरी संप्रदायाच्या भजनात जर पोरगो मृदंग वाजवण्याचा प्रयत्न करत असन किंवा पेटी वाजवण्याचा प्रयत्न करत असन, त्याला वाजू द्या. पेटी फुटली तर दुरुस्त करून आणू, मृदंग फुटला तर दुरुस्त करून आणू, टाळ फुटला तर दुरुस्त करून आणू, पण पोट्ट जर बयकलं तर दुरुस्त होत नाही. आणि एक खेपा लाईन त्यानं पकडली म्हणजे ठोक आहे, त्याची लाईन सोडत नाही. दोष कोणाचा आहे? त्याचाच दोष आहे. म्हणून तो दोष आपल्याला लागला पाहिजे नाही. आपले जर कर्तव्य चांगले ठेवले तर लेकरं आपले दुर्व्यवहार कधीही करणार नाही. असा तो स्पर्श माणसाने केला पाहिजे, असा त्या मोक्ष मूलम गुरुकृपा. आणि असं करता करता खरोखर आपल्या ठिकाणी असे जर विचार जर निर्माण झाले, अगर तू मोक्ष चाहता है भजन कर सत्य गाणी, तू मोक्ष जाता है भजन कर फूट को छोड़ दे प्यारे काम कर मोक्ष काही कोण्या गावले जायला लागत नाही. मोक्ष पाहले आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं, मूळ माया 40 पदावर आहे, 35 पदावर माया आहे, 33 पदावर माया आहे. माया पाहिले कुठं जावं लागत नाही, माया इथंच बसली आहे. ज्या माऊलीनं जन्म दिला ती मूळ माया, तिनं जन्म दिला आणि संगोपन करणं सुरू करून दिलं, तिच्यावर विचार टाका सुरू करून गेले. मूळ माया 40व्या पदावरली. आणि भुलवणारी विधी भ्रांती माया. आपण शास्त्रात वाचतो भ्रांती माया आहे, विधेयी माया आहे, अरे मायाच माया भरलेली आहे, विषय नाही आहे. पण आपल्याला जिनं जन्म दिला त्या माऊलीनं सुसंस्कार टाकले, चांगले विचार दिले, म्हणून चांगली संतती निर्माण होईल. आणि त्याच्यातही विस्कळीतपणा. आता भ्रांती माया, भ्रांती माया कशी असते? दोघे माय लेकरू आणि माय दोघा जणांचे विचार आध्यात्मिक चालू आहे. बाबू शबरीनं असं केलं, रामानं तसं केलं, श्रीकृष्णानं असं केलं, अशा गोष्टी चालू झाल्या, तिथं दुसरी येऊन जाते. काय करता रे? काही नाही, आमचा असं चालत भाऊ पाव किलो गुई आणतो रे. त्या दोघांच्या विषयातून त्या लेकराले उठून पाव किलो गुयासाठी दुकानात पाठवते, चाराने तू घेतो. त्या चाराने पैशाच्या मोहासाठी आध्यात्मिक विषय भुलून टाकले जाते. म्हणून असं झालं नाही पाहिजे. म्हणून भ्रांतिमाया कुठं पाहायला जायची गरज नाही. हे जीवा शिवा सांगा मागील उभारा, नाही तो फिरा माघारा. ते 40व्या पदावली माया म्हणते, बाबू तू जन्माला आला होता, तुला चांगलं सांगितलं, पण तू भ्रांती तुझ्यावर पडली, विस्कळीत झाला. आता काय तुला केलं त्याचा हिशोब दे. जो जीवनित ध्यास करी रात्रंदिन तयाशी तैशीची फळ पावन, निन्यता नाही दान त्या प्राणीयाची. म्हणून त्या जीवाले तो जर नेहमी करता नामस्मरण निशिदिनी जसं जेवण करायला पाहिजे असं नामस्मरणही पाहिजे. ते जर नामस्मरण जर साधल्या गेलं तर खरोखर या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असा तो उद्धार करण्यासाठी नामस्मरणाची आणि गुरु महाराजाच्या आशीर्वादाची सुद्धा गरज आहे. आशीर्वाद नसला तर काही साध्य होत नाही. ती शाळेत नाव टाकाच लागते. गुरुविना सापडेना सोय करिता नाना उपाय. गुरु शिवाय मार्ग नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्याही संप्रदायाचा असो, जसं शाळेत नाव टाकायचं अगदी बापाचं नाव पाहिजे, तसं आध्यात्मिक क्षेत्रांनी अधिकार प्राप्त करण्यासाठी गुरुनामाचा शिक्षा पाहिजे. बेटा बात है थोडी सी बता दे सधणी,
शास्त्र पुराण छोड़ देना, नक्कल बिगर नाही आना. म्हणून असा अधिकार आणि नामस्मरण, नाम गुरुनं दिलेलं नाम, या नामावर पक्का माणसाचा विश्वास ठेवा. नामस्मरणाने साऱ्या गोष्टी साध्य केल्या जाते. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. आपल्या मनाने जर शांती निर्माण करायची असन, समाधान निर्माण करायचं असन, जगात कोणीही सुखी नाही. ना महाराज सुखी नाही, ना प्रापंचिक सुखी नाही, ना घरभरे नाही, ना कोणी गोसाईने धन्याची नाही. सगळ्याच्या मागं व्याधी आहे. प्रापंचिक माणसाच्या मागं संसारिक व्याधी आहे आणि महाराजाच्या मागं परमार्थिक व्याधी आहे. पण संसार 4 दिवाळीच्या अंदर आहे आणि परमार्थ 4 दिवाळीच्या बाहेर समुद्रासारखा अफाट आहे. म्हणून प्रत्येकाने, साधू संतांनीही व्याध्या होत्या आणि साधू संत व्याध्या भोगून भोगून त्रस्त झाले. कारण प्रत्येक साधू संतांवरही त्यानं उपचार केला. ती माया कोणाले सोडत नाही. म्हणून असा उपचार आपल्या दूर राहायला पाहिजे. त्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. अरे हे तीर्थव्रत केल्याने कुठेही जीवाचं सार्थक होत नाही. साधू संतांना सांगितलंय, पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तीर्थव्रतांना करायची मी. प्रत्येक तीर्थ आपल्या घरातच आहे. काही कुठे जायची गरज नाही. पण हे घर जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत नाही. देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काही नाही, सगळं पांडुरंग पण आपल्याच पाशी आहे. फक्त पाहता असा एक निष्ठता पाहिजे. देह जावो अथवा राहो गुरुचरणी दृढ भाव. असा तो दृढ भाव एकनिष्ठ ठेवा. दत्ता तुझी गोडी मला वाटते, तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते मी तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, देवा तुझी गोडी मला वाटते. तुला पाहते, तुला पाहते, तुला पाहते मी तुला पाहते. गुरु माझा आदी गुरु माझा नवी, गुरु माझा आदी गुरु माझा नवी. माझ्या हृदयाचे सर्वदा. हे गुरु माझ्या हृदयाचे सर्वदा. तथारूपी ध्वनी श्रवणी पडते, तथारूपी ध्वनी श्रवण पडते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते मी तुला पाहते. दत्ता तुझी गोडी मला वाटते, देवा तुझी गोडी मला वाटते. तुला पाहते मी तुला पाहते, तुला पाहते मी तुला पाहते. अशा तऱ्हेनं ध्यान धरा त्याचं. गुरु आदी आणि अंती आहे. जन्मताय गुरुचा आहे आणि मेलाय तरी त्याच्यासोबत गुरुचा आशीर्वादच आहे. पण चाकरी करावी समर्थाची, चाकरीची फिकर समर्थ करावी. भरोसा नाही अंतरी म्हणून अधम जीव पडलेला आहे. म्हणून चाकर बना, मालक बनू नका. चपराशी बनलं ना झाडपुते करायला भेटते आणि मालही खायला भेटते. साहेब बनतो म्हटलं तर होत नाही. ज्याच्या वेगळ्या त्याला तर माहीत असते काय होते म्हणून. म्हणून ती परिस्थिती साध्य करण्यासाठी गुरु महाराजाची कृपा दृष्टी पाहिजे. आणि गुरु महाराजाची कृपा दृष्टी साध्य जर झाली तर माणसाचं कितीही मोठं संकट असाल तरी टळल्याशिवाय राहत नाही. पहा, एक गुरु शिष्य होते आणि एक शिष्य माधवगिरी मागायला गावात गेला. माधवगिरी मागता मागता एका ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्या ब्राह्मणाला काही लेकरू बाय नव्हतं. आणि तिथं त्यानं अलग निरंजन गुरुदेव दत्त अलग पुकारली. त्याच्या बायकोनं पाहिलं, म्हणे बुवा पोरगा साजरा आहे, आपल्याला तर लेकरू बाय नाही आहे. नाहीतर ह्या तर समजा आता माधवगिरीच तर माग घेऊन आपण याला दत्तक घेऊन टाकू. म्हणे काय हरकत नाही, पाहू. मग त्याची जन्मकुंडली पाहिली त्यानं. जन्मकुंडली पाहिली, त्याचं 12 वाजताचं मरण होतं. म्हणे आता या 12 वाजता मरणार आहे, याला दत्तक घेण्यात काय अर्थ आहे बा. नामस्मरणात किती ताकद आहे पहा. गेला, त्याला सांगितलं, बाबू तू 12 वाजता मरणार आहे, त्याच्या अगोदर मठावर जाय पियावाल्या आणि तुला काय करायचं ते कर. यानं आपले 10:30-11 पर्यंत फेरी केली आणि पुन्हा गाव मठावर गेला. स्वयंपाक केला,
दोघही गुरु शिष्य एकत्रित एक बराबरी जेवण करत होते. पण त्या दिवशी त्यानं स्वतःचं ताट वाढलंच नाही. त्यानं गुरु महाराजाचं ताट वाढलं. गुरु महाराजाला पाणी ताट त्या ठिकाणी नेऊन दिलं. महाराजाला सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही आहे बुवा, म्हणून तुम्ही जेवण करून घ्या. गुरु महाराज ब्रह्मज्ञानी परज्ञानी. गुरु महाराजांना विचार केला, त्याला पाहिलं ध्यान लावून, तर तो 12 वाजता मरणार होता. म्हणे काय रे बाबा खोटं काहून बोलतो? म्हणे काय? म्हणे तू 12 वाजता मरणार आहे ना, मग उपाशी कायले मरतं? जेवण करून मर. मग त्याने आपलं ताट वाढलं. दोघांजणी जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्याला सांगितलं कोणी आवाज देईल तर आवाज देऊ नको, बोलावंत जाऊ नको. त्याला सर्व सांगितलं पद्धतशीर. गुरु महाराज शिष्याच्या आसनावर झोपले आणि गुरुच्या आसनावर शिष्याला बसवलं. बसवल्यानंतर म्हणे तू फक्त मायाला अंगदा माले पाय दाब फक्त आणि नामस्मरण कर. गुरु आज्ञा आहे. सांगितलं. तो आपला हात पाय दाबत होता, महाराजाचे नामस्मरण करत होता. 12 वाजता बरोबर त्याने यमदूत बोलावले आले. आता ते देवदूत होते का यमदूत होते त्यानेच माहित. मग ते बोलावले आल्यानंतर त्याने आवाज देत होते, पण हा आवाज देत नव्हता. त्याला बोलावत होते तर हा जात नव्हता. फक्त नामस्मरणात विलीन झाला होता आणि महाराजाची चाकरी करत होता. असं करता करता 12:30 वाजले. 1 वाजला. गुरु महाराजांनी विचारलं का रे बाबा किती वाजले? म्हणे आता 1 वाजला. तू तर 12 वाजता मरणार होता, का नाही मेला? त्यावेळेस दोघे जण गुरुच्या आसनावर आणि शिष्याच्या आसनावर येऊन बसले आणि दोघांचा संवाद सुरू झाला. तू मरणार होता तर का नाही मेलावा? अरे गुरुच्या आसनाले धक्का लावण्याची देवाची नाही ताकद. देव जरी असन ना, देवाचा देव जरी असन तरी गुरुच्या आसनाले धक्का लावण्याची त्याच्या ताकद नाही. म्हणून त्याचं एवढं मोठं असलेलं संकट, चाकरी करावी समर्थाची, चाकरीची फिकर समर्थ. गुरु सेवा घडे ज्याशी, काळ दंडना तयाशी. तो गुरु सेवेत विलीन झाला होता म्हणून काळही तिकडे निघून गेला, पण काळातही तिथं काही चाललं नाही. म्हणून अशी एकनिष्ठ अशी भक्ती ठेवल्यानंतर आपण अनुभवायला घ्या. अनुभवती संत तो छंद तुझ्या स्वरूपी सदा आनंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. अनुभवाची संत छंद, अनुभवाची संत छंद, छंद छंद तुझ्या भवती सदा आनंद. तुझ्या भवती सदा आता कसं आहे 32 आनंद आहे, 128 आनंद आहे. कापूस झाला आनंद, लेकरू झाला आनंद. पण खरा आनंद तो खरा दत्तानं मार्ग दाविला पुरा. त्यानं मार्ग दत्ताची वर्णिता थोरी येतील गुरुरूपाशी. गुरु महाराजांना तो मार्ग दाखवला. तो खरा आनंद आहे का त्याच्यामध्ये सर्व तो विसरून गेला.
साखर पाण्यात विरघळली आणि साखर पाण्यात विरघळल्यानंतर पाणी गोडाहून गोड आलं, पण गारगोट्या जर टाकल्या तर विरत नाही, पण साखर बना. आणि ती साखर त्या पाण्यात विरघळल्यानंतर एक रूपता निर्माण होते. गुरु शिष्य एका छडीचे भिन्न नाही तर पाहता मुळीची. मुळात जर विचार करून पाहिला गुरु शिष्य एक रूप आहे, म्हणून ती एक रूपता निर्माण झाली पाहिजे. आपल्या ठिकाणी अभिमान होऊन जाते, पण अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेशी बाधान हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो. असे सुखाच्या रूपात विलीन व्हा. आपण दरवर्षीच कार्यक्रम करतो, दरवर्षीच ऐकतो, पण परिवर्तन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. ते परिवर्तन करा. तुमच्यानी काहीतरी अलग दिसू द्या. एखादं लेकरू असलं, त्यानं जर एखादं जहाज तयार केलं कागदाचं, किंवा एखादी चिमणी तयार केली कागदाची, तर तुम्हाला केवढा मोठा आनंद होते. अरे तो स्वतःच करते. आता एखादं लेकरू एखादी मूर्ती तयार करून टाकते, तर तुम्हाला आई वडिलांना किती मोठा असा आनंद होते का आपलं लेकरू बा एवढं छोटंसं असताना त्यानं गणपतीची मूर्ती तयार केली. किंवा एखादं लेकरू 5 वर्षाचं असते, पण भगवद्गीता वाचून दाखवते. एखादं लेकरू पेटी वाजवते. दैवी, आधी दैवी, भौतिक आणि आध्यात्मिक. आधी दैविक आहे तो जन्माला आलेला, आणि त्याने कारणीभूत तुम्ही आहे. कारण तुमचे विचार चांगले होते म्हणून तुमच्या पोटी कलाकार जन्माने आला. एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका धर्मा, नाही तर काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. अशा पखालीचं हल्यान पाणी भरता भरता मेला, कोणी पुसत नाही. नुसतं पहिली पंगत पहिलंच पात्र झाडे होय घराकडे. त्याच्या इथं काय आहे काही काही घेण्याची गरज नाही. अरे असं नाही, असं यानं होणार नाही. कला असली पाहिजे, दैविक कला असली पाहिजे. आणि अशा कलेनं, नाही तर साधू संतांनी सांगितलंय असे कितीतरी आपले जंबू मेंढ्या कुत्रे बकरे बहुत मिळतील काय करू. अरे याला माणूस म्हटलं जात नाही. देहानं जरी माणूस असेल, पण विचारानं माणूस पाहिजे. त्याच्या अंदरचा माणूस जागृत झाला पाहिजे. काही उपाय चालेना, काही उपाय चालेना, काही सोयीच करेना, काही सोयीच करेना, काही केले नाही पुण्य हो, काही केले नाही पुण्य हो, काय जन्मा पुण्य काय जन्माशी येऊन आपण मानव जन्मात आलो. घरावासासारखं जीवन जगून राहिलो. पोथी नाही, पुराण नाही, गाडी नाही, काय म्हणजे आपण काय करून राहिलो याचंही भान नाही. काय जन्माला येऊन अर्थ आहे. असा जन्म घेतल्यापेक्षा, पण आता काय करा, तुमच्या अगोदर जन्मातले कर्मच तसे होते म्हणून आपण इथं जन्माला आलेला. काहीतरी कोणताही व्यक्ती, कोणताही जीवात्मा कार्यानिमित्त जन्माला आलेला. मग आता ते आपल्याला कार्य संपवलं आहे ना. व्यर्थ प्रपंच हा केला अवघा शेवटी वाया गेला. गुरु कृपा होय जरी नरहरी क्षणात. गुरुची कृपा, त्याची जर कृपा झाली तर त्या ठिकाणी लगते ही परीस बनत आहे. लोखंडाने जर परीस घासलं तर त्याचं सोनं बनल्याशिवाय राहत नाही. आपण जर गुरु महाराजांच्या सानिध्यातून जर संघर्ष करत राहिलं, त्याचं ज्ञान जर आपण घेत राहिलं, तर मात्र माणसातला माणूस जागल्याशिवाय, जागृत झाल्याशिवाय राहत नाही. पण आता ते जागृत होण्यासाठी आपल्याला लहानपण देवा देवा, लहानपण देवा देवा, मुंगीचा करे तारवा, मुंगीचा करे तारवा. लहानपण देवा देवा,
गुरु बनत असाल तर सर्व साध्य करा, भक्त बनत असाल तर सर्व साध्य करा. पण तिथं जर कठोरता निर्माण जर करत असाल तर काही साध्य होऊ शकत नाही. ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. विचार करा, म्हणून मोठेपणा नाही धरायचा. लहानाहून लहान बनून लेकरू बनलं तर कोणीही दोन घास खाऊ घालतील, पण कठोरता निर्माण करू नका. आपला संप्रदाय सनातन मार्ग आहे, आनंद दत्त संप्रदाय. सगळे संप्रदाय या संप्रदायापासून निर्माण झाले. आनंद संप्रदाय हे खोड आहे. मी असं म्हणत नाही का तुम्ही इतर देवाची निंदा करा, निंदा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण आपला स्वधर्म जो आहे, आपला संप्रदाय आहे, त्याने सोडू नका, त्याने धरून राहा. सर्व संप्रदाय, मी मागे सांगितलं होतं की म्हणजे काय, आपल्या संप्रदायाची सुताची माळ आहे, लक्षात ठेवा आणि त्याचं पेरणं करा. शंका कुशंका निर्माण झाल्या तर मला सांगा. सुताची माळ पूर्ण भरीव आहे आणि 128 महिन्याची आहे. आता 128 जर गणित करतो म्हटलं तर 128 च्या निम्म 64, 64 च्या निम्म 32, 32 च्या निम्म 16, 16 च्या निम्म 8, 8 च्या निम्म 4, 4 च्या निम्म 2 आणि 2 च्या निम्म 1. आपल्या संप्रदायाची निर्गुण भक्ती आहे. एकनिष्ठ भक्ती करा. आणि बाकी इतर संप्रदायाच्या माळा 108 महिन्याच्या आहे. 108 निम्म 54, 54 च्या निम्म 27, 27 च्या निम्म 13.5. अर्धा आला, विषय नाही. पण सर्व संप्रदायाले सुताचा आधार आहे. प्रत्येक संप्रदायाची माळ पहा तुम्ही, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, जैन असो, कोणत्याही धर्माची जरी माळ जर पाहिली तर आधार सुताचा आहे. आणि आपल्या संप्रदायाची माळ पूर्ण सुताची आहे, भरीव आहे, निर्गुण भक्ती आहे. पण तो आधार आपला आहे. आनंद पासून सर्व तयार झालं. आनंदापासून ही पृथ्वी निर्माण झाली. जिथं घरातच आनंद नाही तर तिथं देवधर्म होत नाही. दोघं बुडाबुडी जर भांडत असेल तर अगरबत्ती लागत नाही. पण तिथं जर दोघे बुडाबुडी जर आनंदित जर राहत असेल तर सकाळी देवपूजा होऊन आपलं मस्त नामस्मरणही करते आणि सगळे आनंदी आनंद त्या ठिकाणी होते. असा तो आनंद निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी कोणी कोणाची निंदा आता याच्या समोर तरी करू नका. जीवाचं अनहित करायचं असेल तर निंदाच करत राहा. पण निंदा केल्यानं काहीही साध्य होत नाही. निंदा कुणाची करू नका. देवदत्ताचे स्मरण सोडू नका. निंदा करासाठी आपण जन्माले आलेलो नाही आहे. आपण आलो आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी. सार्थक करण्या गुरुला मानी बांधुले गाठोरी, भक्तारे बांधुले गाठोरी, भक्तारे बांधुले गाठोरी. सार्थक करण्या गुरुला मानी बांधुले गाठोरी, भक्तारे बांधुले गाठोरी, भक्तारे बांधुले. बघता बघता वृद्धपण येत. बालपण म्हणून हे बालपणा केल्या आंतरिक संस्काराची गरज आहे. तारुणपणा मी स्वतः आपल्या अहंकारात जाते.
पण म्हातारपणाची ती अगदी बालपणाची आठवण येते. मला एक म्हणायचं आहे, आपल्याला 100 वर्ष औषध कोणी वाचते कोणी नाही वाचत. कारण का कोणी आता जसं गव्हर्नमेंट नवीन नवीन सिस्टीम तयार करते, स्कीमा काढते, अशी देवाने स्कीमा काढल्या त्या राहिली मोकळ्यावर. नुसतं डोळ्यानं पाय घुबडतं वर वय भोगत नाही. नुसतं डोळ्यानं पाय ते बोलतो तर तोंड ठेसते म्हणून नुसतंच घुबडसारखा पाहत राहा त्या राहिली नाही. जास्त जर करशील तर अटी लंबा जाय होईन ते करून घे. हे म्हणून हे 100 वर्ष फक्त सांगायला राहिले आणि त्याच्यातली 50 वर्ष झोपीत गेले. मग उरले किती? 50. 25 वर्षापर्यंत असंच गेलं बालपण आणि तरुणपण. मग उरली किती? 15. काय करतं? काही करू शकत नाही. म्हणून यादसाठी केला होता हट्टहास की आजचा दिवस गोड व्हावा. म्हणून उद्या करायचं ते आजच करा. आजपासून सुरुवात करा. नाही घडी का भरोसा कहू कल की बात. म्हणून आज ज्याची गरज आहे ते पहिले साध्य करा. हे 100 वर्ष 100 वर्ष काही राहिले नाही. आता सबन बस काही नाही. घंटो का काम मिनटो मी आहे. म्हणून घंटाभराची आशा करू नका. हे मा काही कोणाचं नाही. ये तू तो माया नगर का सौदागर तुझे माया नगर का सौदागर तुझे कफन पहन के जाना है. तुझे कफन पहन के जाना है. तुझे कफन पहन के जाना है. तू माया नगर का सौदागर ये तो माया नगर का सौदागर मुझे कपड़े पहन के जाना है. मुझे कपड़े पहन के जाना है. कपड़े पहन के जाना है. ये तो माया नगर का सौदागर ये तो माया नगर का सौदागर. आपण या मायानगर मध्ये या मायापुरींनी जन्माले आलो पण सगळ्याले जाणं आहे त्याच्यात कफनी पहन के जाणं आहे. आज म्हणून जर अंग प्रदर्शन केल्यापेक्षा महाग एवढ्या रंगारंगाचे कपडे आपण जे घालून राहिलो पण शेवटचा दिवस एकच आहे. तो श्रीमंत असो लखपती असो कोणताही असो आज 500 रुपये मीटरचा कपडा घालत असन पण मेल्यानंतर एकाच भावाचा कपडा आहे. तिथं भाव केला जात नाही. मरणाचं सामान घ्या दिलं तिथं भाव होत नाही. एकाच भावाचा कपडा आणि इथं रंगारंगाचे घडी घडी में कपडे बदले भांग में डाले कंगवा. अरे ऐसी शान को कोई नहीं पूछे तू सेवा में तू अगवा. अरे हे एवढं मोठं प्रदर्शन केल्यापेक्षा माणसाच्या विचाराचं प्रदर्शन करा. मावलेली एक नम्र विनंती आहे. आता आजकाल तर मी शहरातही पाहतो बाई उठते 8-9 वाजता माणूस उठते 5 वाजता 4 वाजता तो पाईप घेऊन पाणी टाकत असते. हे आरोग्य जमाय अंतर देते. अरे हे याले पतिव्रता म्हणत नाही हे पतिव्रता होय. म्हणून अरे आपल्या घरासमोर मस्त सडा सडून करा. रोड असेल तर पाणी शिपा आणि सकाळी रांगोळी काढा. केवढं मोठं सुशिबित होते. घरातला माणूस उठला म्हणजे केवढं चांगलं वाटते का नाही बा. आपल्या घरामध्ये खरोखर सृष्टी सौंदर्य आहे ते सगळ्या गोष्टी. आणि हे लेकरावर तसे मग संस्कार पडते. हे 8 वाजता 9 वाजता उठल्यानं आता कोणी 5-6 वाजता कामाला जाते. विषय नाही. काम करावंच लागल. काम नाही केलं तर महापोट कसं भरत. कारण नाही जीवन तुमच्याच भरोश्यावर आहे. हे एकमेकाची संलग्न आहे. जैवी जीवन असते जीवन. जीवावर जीव जगतो. मी तरी कोणाच्या भरोश्यात जगणारा मायासाठी तुम्हाला काही कमावून ठेवाच लागत. विषय नाही आहे. पण ते करूनही आपल्या घराची संस्कृती कायम ठेवण्यासाठी आपले विचार कायम ठेवण्यासाठी तेवढं मात्र ती वेळ काढून आपल्या घराची सुशोभितपणा. जर घराची शुद्धीकरण झालं तर माणसाच्या विचाराचं शुद्धीकरण झाल्याशिवाय राहत नाही. पण असं कभी ना किससे प्रेम से बोले जब बोलते पे गाली अरे सीना ताण के अकड़ के चलता जैसा चोर मवाली. गावांनी आपल्या घर आपले जर विचार खराब झाले गावात पोट्ट फिरलं काही कोणाची घेणं नसते. थळ कोणाच सगळं नसते. मी म्हणतो आपल्या घरात माणसाही तेच सांग ना माया. बाजारचा दिवस असते रामकृष्ण भाऊ जाते बाजारात गेले तिकून दारू पिऊन येते 2-3 जण चालले रस्त्यानं गोष्टी करत. आपल्या संघ घरातलं कोणी बोलत नाही. अबे तुलेले का हस्तरी आहे का ती आवाज. पोट्ट बोलत नाही बायको बोलत नाही कोणीच बोलत नाही. एवढा आपला प्रभाव आहे. अरे
तू राजा भूतासारखं घरात येतो कोण बोलणार जेव म्हणत नाही त्याले आपली लाज आपल्याला खाल्ली पाहिजे आपल्या घरातलं इम्प्रेशन कमी करत असाल तर तुमची ते दारू म्हणून ह्या दारवाय मागे लागल्यापेक्षा जर समजा 10 रुपयाची दारू पित असेल तर 5 रुपये खिशात ठेवून 5 रुपयाचं भात घरी आण सर्वजण एकत्रित बसून खा केवढा मोठा सामायिकता त्या ठिकाणी निर्माण होते त्यानं भगवंताचं वास्तव्य आपल्या घरांनी चालते असा सुगंध चालू द्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिले सुधारणा हेच करावं लागेल की दत्ता तुझी गोडी मला वाटते तुला पाहते तुला पाहते मी तुला पाहते दत्ता तुझी गोडी मला वाटते देवा तुझी गोडी मला वाटते तुला पाहते तुला पाहते तुला पाहते मी तुला पाहते म्हणून आपली सुधारणा करा आणि आपल्या घरातले अशी विचार आज या महाराजाने आपल्याला तुम्हाला आनंदमन महाराजाने केवढं मोठं अमृत पाजलं हो मी पाहिलं आणि या अमृत ते जर तुम्ही सेवन केलं तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा त्याचा सर्वाचा सारांश आहे ते नामस्मरण असं ते नामस्मरण साध्य करा का त्याचा सुगंध आपल्या ठिकाणी सर्व ठिकाणी चालला पाहिजे साधू संतांनी तेच सांगितलं आहे दास दत्तगिरी करी तो विनंती जाऊन यावे देवा तुम्ही मोक्षदानी दत्तगिरी करी डोली राजी जाऊन यावे देवा तुम्ही मोक्षदानी तुझी माझी जोडी लई सोबते हो तुझी ही जोडी दया शोभते तुला पाहते मी तुला पाहते तुला पाहते मी तुला पाहते दत्ता तुझी गोडी मला वाटते देवा तुझी गोडी मला वाटते तुला पाहते मी तुला पाहते तुला पाहते मी तुला पाहते म्हणून हा जीवात्मा ज्यावेळेस मोक्षाचा अधिकारी बनते त्यावेळेस दोघही एकरूप होते जीव शिवात विलीन होते आणि शिव आनंदात निर्माण होत आनंदात विलीन होत जाते अशा तऱ्हेनं म्हणून ते एकमेकात विलीन होण्यासाठी माणसाची वासना कोणतीही शिल्लक राहिली पाहिजे नाही कोणी म्हणते तोंड वाचतं असते आता तोंड वाचलं का तोंडातून जीव जाणार आहे काय तोंडातून जीव जात नाही कोणी म्हणजे कानातून गेला कोणी म्हणजे नाकातून गेला कोणी म्हणजे डोळ्यातून गेला हे त्याचे काहीही त्याचं नाही जाण्याची दिशा एकच कसं कळेल गुरु वाचून हो मार्ग कठीण मार्ग कठीण कशी कळेल गुरु वाचून हो मार्ग कठीण मार्ग कठीण मार्ग कठीण कसं वाट केसावनी लहान त्यातूनही येणं जाणं मध्व मुनी म्हणे गुरुची खून हो घ्यावी ओळखून आपण ही महापूजा मांडली शैव विळा राहते आणि तो शैव विळा म्हणजे जीवात्मा त्या शिखरातून जाण्याचा रस्ता आनंदापाशी आहे पण वाट केसावनी लहान शिखर हे अमृतार्णव पद गुरुपद आहे त्या ठिकाणी तिथून तो जीवात्मा चालला आणि जाता जाता 40व्या पदावर माया बसलेली आहे मूळ माया ती माया त्याने विचारते हे जीवा शिवा सांगा मागील उखारा नाही तो फिरा माघारा तिचा हिशोब केल्यानंतर पुन्हा तो आनंदात त्या ठिकाणी तिथं जर तो परीक्षा पास झाला तर गुरुपद आहे आणि गुरुपदानंतर आनंदाचं पद आहे दत्ताचं पद आहे आनंदाचं शेवटचं पत्र 43वं आणि असा हा जीव जायच्या वेळेस एकाचे 100 इस्वाची अंगार होते हो 1000 इस्वाची अंगार होते त्याच्या वेदना त्यानेच माहीत असते सुखाने जात नाही आणि जाण्याची दिशा 10वी खिडकी खोल उसमें लाल भरा है अनमोल आणि हे जे तोंड वाचलं असते ना हे एक तर बोलातून इच्छा पूर्ण झाली नाही तर खाण्यातून इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून त्याचं तोंड वाचलं राहिलं कोणाचे डोळे आता डोळे कसं सारा औक्ष जाते रस्त्यानं जाते इकडे पाहिजे तिकडे पाहिजे इकडे पाहिजे तिकडे पाहिजे अरे ठोकर लागून पडशील ना काही नाही इकडे तिकडे पाहायचं असं पाय
आपला पवित्र कुठं पडणार तिथं काटा नसला पाहिजे तो गोटा नसला पाहिजे अशी माणसाची नजर असावी पावलावर. याचं त्याचं पाहिल्यानं काय सार्थक होणार आहे. मत्सर कायच करतं, काही कामाचा विषय नाही आहे. इकडे तिकडे पाहिल्यापेक्षा एक नसती असा रस्ता पहा ज्या रस्त्यानं आपल्याला कधी धोका होणार नाही. असा जीवनाचा सार काळाचा बनछोड चला बंजारा बनछोड पतली बांध के बनछोड चला बंजारा बनछोड चला बंजारा पतली बांध के बनछोड चला बंजारा इस गठरी में नौ दरवाजे इस गठरी में नौ दरवाजे इस गठरी में इस गठरी में नौ दरवाजे दसवीं खिलती जारा दसवीं खिलती जारा बनछोड चला बंजारा दसवी खिडकी आणि असं ते नामस्मरणाचं गाठोडं बांधून बंजारा म्हणजे जीवात्मा तो चालला गाठोडं बांधून जाता जाता पहा दत्त संप्रदायाचा नियम आहे चातुर्मासात कोणाच्या घरचं खाऊन होय कोणाच्या घरचं पिऊन होय दारू पिता येते पण बाकीचं खाऊन होय कोणाच्या घरी नाही खायचं कोणाच्या काही घ्यायचं नाही काही. मग हा ना चातुर्मासांनी काही चालत नाही गावांनी कोणीच बोलत नाही. पण रस्त्यानं जाता जाता चातुर्मासाचा जर व्यक्तिनिष्ठ जर चातुर्मास चालत असेल नमस्कार या ना चहा घेऊ नाही चातुर्मास आहे आता काही कुठचं जमत नाही. काय हो चातुर्मासाचं आम्ही काय मांस खातो काय आमच्या घरचं चालत नाही काय असं तसं बोलून त्याला तिथं तो बैकला गेला घरात. त्याच्या घरात गेला की त्याच्या आधीन गेला. मग तिथं चाय होते पाणी होते इकडच्या तिकडच्या गोष्टी होते. मी म्हणतो तो एक गिलास पाणी जरी पाजत असेल ना तर ते एक गिलास भर त्याला ऋण चुकवावं लागतं. त्याच्या घरचं काही खाल्लं असेल तर त्याच्या भरोभार त्याला द्यावं लागते. मग तो असो कोण्या जातीचा न असो कोण्या देशीचा तो कोणीही जरी असेल पण मात्र त्याला द्यावं लागते. कारण तिथं काही फुकटाचं येत नाही. तो चोऱ्या करून जरी आणत असेल तरी कष्ट करून आणलेला आहे त्याच्या भरोभार त्याला द्यावं लागते. आणि ते कोणी तो काय घेते तुमचा पैसा नाही घेत तुमची प्रॉपर्टी नाही घेत पण तुमचं नामस्मरण घेतल्याशिवाय राहत नाही. मग असा हा जीवात्मा पण छोड चला बंजारा गठडी बांधची नामस्मरण करत करत जर दत्त दत्त करत जर तो जर सरकार निघाला इकडे तिकडनं पाहता तर मोक्षाला गेला. पण इकडे तिकडे जर पाहिलं तर त्याची वासना ती तसा गेली का तो त्या वासनेत भुलला. कोणे कविचित्र पुतळा पात्री जेव्हा वया बैसला तो पात्री तर भक्षीला. त्याने आवडलं का तिथं तो फसला जाऊ तुमचं फसे माया में भव पार कैसे जाओगे तुमको फसे माया में भव पार कैसे जाओगे तुम तो फसे माया में भव पार कैसे जाओगे तुम तो फसे माया में पार कैसे जाओगे
चंचल आहे, कोमल आहे, स्नेहल आहे, पण कठोर आहे. मायेच्या आधीन जास्तीत जास्त गेला की तिनं तो गिळला. पहा, स्वतःच्या लेकराची ही पर्वा करत नाही, वाचवण्याचा प्रयत्न जरूर करते. या नदीच्या काठावरून पुढच्या काठावर जायचं आहे आणि ते वाननेरी निघाली पिलू घेऊन. तिनं कोटपर्यंत त्याचा बचाव केला. जोपर्यंत नाकातोंडात पाणी जात नाही तोपर्यंत बचाव केला. पण जेव्हा तिच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं मात्र ते पिलू तिनं पायाखाली दाबलं. तरी स्वतःचा बचाव. इतकी ही माया अशी प्रबळ आहे. मी असं म्हणत नाही मायेचा विरोध करता येत नाही, कोणालाच करता येत नाही. मायेचा विरोध केला का काय होते तेही पहा. संध्याकाळच्या पायरी दोघा नवरा बायकोच्या गोष्टी होते. उद्या तुझ्या बापाची तब्येत बरोबर नाही तर उद्या आपण दोघे जण जाऊ, तुझ्या बापाची भेट घेऊन चाललो येऊ. येणे असं वाटते या मावलेले का बसायला बा, त्या निमित्तानं आपली भेट घोट होते. 6 वाजताची गाडी. माया कशी आहे. मग ते सगळं आटोपलं, झोपले, उठले, पायकीत उठले, हिनं आपलं सपाट्यानं काम सुरू करून दिले. ह्या बाहेर जातील तिकून येतील. एक काम करणं, मरत तर नाही, तब्येत जराशी साधारण बरी आहे म्हणजे मी जातो उभे उभे नेट घेऊन येतो, तू नंतर दुसऱ्या चक्रात जातो. आता नवऱ्या पुढे बोलता येत नाही. ठीक आहे थांब तू, आता कसा जातं तर माहीत पड झालं. मग चाललं आपल्या इथं 6 बैली गती 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 गती. अरे वर कोणा बाई पटकन ठेव. 6 वाजताची गाडी. मशीन आहे का हाताले करूनच राहिली. म्हणजे माया कशी आहे ते अजून तो येते. झालं काय मला जाऊ दे पटकन. ती गाडी निघून राहिली. ते आता लोक तिथं जोडले सगळेजण आणि आता जात आहे लवकर. आणि मग होईन आता मी काय दिसलो काय, मी काय उभी थोडी आहे ते चालूच आहे का. गाडी गेली. गाडी तिथं थांबली नाही. याच्यासाठी गाडी थांबणार आहे का. तूही नको जाऊ मीही नाही फसले. अशी माया ही प्रबल आहे. म्हणून तिले धरूनच ते कार्य साध्य होते. नवरा बायको हे संसाराचे 2 चाका आहे आणि दोन्ही समानतेत असले पाहिजे तेव्हा ते कार्य सिद्धीत जाते. प्रत्येकाची जोड आहे. गुरु आणि शिष्य, बाप लेक, माय लेक, नवरा बायको, आजी नातू हे जोड आहे अशी. आणि ती जोड कायम ठेवण्यासाठी आज सतसंगाची गरज आहे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे प्रभू येवडे हे घडू दे प्रभू येवडे हे घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे. सदा संत सेवेत वृत्ती घडू दे. घडू दे प्रभू येवडे घडू दे प्रभू कार्य घडू द्यावं की दोघांचे जीवन सुलभ व्हावं आणि दोघांनी नामस्मरण करून या जीवाचा उद्धार करावा. कारण त्याच्याशिवाय मार्ग नाही. मी पहिलेपासून तर आतापर्यंत तेच सांगत आलो की नीती, नेम आणि धर्म या 3 गोष्टीचं पालन करा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण नीती जर माणसाची खराब झाली, नीती नाही मोलाची, तुही भक्ती काय कामाची. नीती नाही मोलाची, तुही भक्ती काय कामाची. नीती नाही मोलाची, भक्ती काय कामाची. नीती नाही मोलाची, भक्ती काय कामाची. नीती माणसाची चांगली पाहिजे. नीती, नेम आणि धर्म. 11 रुपयाची पावती फाडली. 11 रुपये ती 2-4 जणांना म्हटलं म्हणून आता इथं 1000 रुपये खर्च येते आणि 11 रुपयाची पावती फाडते.
पोरं इथं काम करत असते, बाचे बांधणं, मंडप टाकणं, हे करणं ते करणं. हात तिकून येते, बाबू ह्या टुबलेट तिथं ठेव, तिथं टुबलेट इथं आण. मी म्हणतो घेणं नाही देणं नाही, तू इथं टुबलेट तिथं तिथं. हे काय ले मनामनाने करून राहिला, हे आपणच केलं, हे मीच केलं, हे पोरायच्या. अरे तू स्वतःचा मोठेपणा करून राहिला, देणं पाहिला षटक भरून कीर्ती पाहिली पाहू बघ. हे यानं देवधर्म होणार आहे काय? यानं माणसाची नीती चांगली राहणार आहे काय? पण नीती कायम ठेवण्यासाठी लहानपण घ्यावं, चाकरी करा, नौकर बना, पण नामस्मरणाले विसरू नका. असं हे नामस्मरण साध्य करा. दत्ता तुझी गोडी मला वाटते हो, तुला पावते तुला पावते मी तुला पावते. दत्ता तुझी गोडी मला वाटते हो, देवा तुझी गोडी मला वाटते. तुला पावते तुला पावते तुला पावते मी तुला पावते. अशा तऱ्हेनं म्हणून दत्त महाराजांची भक्ती करा, आनंदाची भक्ती करा, आपल्या जीवनाचा उद्धार करा. आणि काही समजा कोणाला काही कमी जास्त लागलं असं तर ते लागू द्या. म्हणजे कसं, एक आंधळा माणूस होता आणि त्याला होतं गचकरण. आता त्याला या गावाच्या परकोटाच्या अंदर जायचं होतं, पण ते गचकरण उन्हीच्यानं खाजवत होतं. आता कसं आहे, आपल्याला वेळ नाही, महाराजाचा पुन्हा अजून कार्यक्रम आहे. तुम्हाला बसू बसू कमरीतली गॅपा पडल्याच्यानं खुर्च्या टाकल्या आहे, नाही तर वास्तविक पाहिजे. आता ठीक आहे बरं, जे काय गावाची परिस्थिती असेल ते म्हणा, नाही तर वास्तविक पाहिजे खुर्चीवर बसायची काही आवश्यकता नव्हती. आणि हे जेवढं आपण शरीराचे चोचले पुरवांना तेवढे टोकळे जाते आणि ते कमरा जाते, ते काऊन जाते. घरांनी झाडपूस करायला पाहिजे, स्वयंपाक करायला पाहिजे, आणि रस्त्यावर लोयाले घरची बाई रस्त्यावर रोडवर जाते, तिथं व्यायाम करते, खाली वरतो असं तसं. मी म्हणतो घरातच जर झाडणं घेतलं, झाडत बसलं तर कमरीतली गॅप बुजून जाते. पण ते नाही, माणूस आहे तसा होत नाही, आता होत नाही, जमत नाही. काऊन नाही जमत, जरा जाऊ ना, हा घरातलं काही काम असतं ते करू लागा. अरे ते कमरीत गॅपा काऊन पडून राहिल्या, तुम्ही त्याचे तोसके पुरून राहिले शरीराचे, म्हणून हे खुर्च्या टाकून बसलो आपण. हे काय होत नाही म्हणून बसलो. अरे असं कसं होत नाही, जुनी माणसं होती काय तशी खुर्च्या टाकून. पण आता कसं आहे, असू द्या, आपापल्या गावाची पद्धती आहे, त्याने वर्गण्या दिल्या, त्याच्यानं खुर्च्याचा खर्च त्याच्यातून निघून जाते, विषय नाही आहे. पण आपल्या जीवनाचं सार्थक करा. पण या खुर्चीवर बसून नामस्मरण करू नका. आपलं साधं सुद्धा गोष्ट घ्या, प्लॅस्टिकचे आस्त घेऊ नका. कारण प्लॅस्टिकमध्ये ढोराच्या हड्डीतला फॉस्फरस आहे. ढोराच्या हड्ड्यापासून बनलेलं प्लॅस्टिकचं आसन आहे. गोंट्याच्या आसनावर बसून नामस्मरण करा, आपल्या जीवाचा उद्धार करा. देवा दत्ता 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 देवा हो दत्ता देवा हो दत्ता देवा हो दत्ता देवा हो दत्ता देवा 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 दत्ता. अशा तऱ्हेनं म्हणून आता काय, उद्यापासून कोणता सुगंध कायम ठेवायचा हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. पुन्हा आज इथं 1 तारखेची पूजा आहे. आता त्या पूजेपर्यंत काय परिवर्तन होते आता ते दिसतेच. समजा महाराज आहे, तुम्ही आम्ही सर्व राहू, विषय नाही आहे. म्हणून आता एक वेळा आपल्याला स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे. म्हणून असा हाताचा झटका मारून आपल्याला जय म्हणायचा. श्री गुरुदेव की जय. पावले हो, असे हात करायचं एकमेकापासून दूर जाते का नाही. हे बा बोटं फाकली ना, असं करा, असं म्हणजे तुम्ही दोघं जण सुखात राहिले पाहिजे, बुड्याबुडी सुखात राहिली पाहिजे, आपले लेकरही सुखात राहिले पाहिजे. म्हणून अशी मूठ बांधायची आणि आता श्री गुरुदेव की जय. पूजनीय सुबोधगीर महाराज की जय. वर्तमान भद्रगीर महाराज की जय.